हाय हॅलो नमस्कार. तर दृश्याला घेऊन आता आपण जाणार आहोत गार्डनला. झोपेतनं उठली ती तिचे कपडे चेंज केले आणि खायलाच चारत होते. आणि काल आपण ते कणीस उकडले होते ते मी घेतलेत मला डब्यामध्ये खाण्यासाठी, कारण मला ते खूप खाऊ वाटलं होतं. मग जाता जाता गाडीतच खाऊ म्हटलं. आणि मुलांनी मला इथे शिरूरला पोहोचल्यानंतर शॉपमध्ये सोडलं आणि ते दृश्याला घेऊन गार्डनला गेले. मला एक ड्रेस घ्यायचा होता व्हाईट शेडमध्ये, पूजेसाठी मला हवा होता. तर इथे हा पसारा बघून आहे ना मला एक कळालं की बाई माणसाला आहे ना काम कुठेच चुकत नाही. काही करा, कोणताही जॉब करा, काही करा, काम हे करावंच लागतं. त्या ताई तिथे भाजी निवडत होत्या घरची सोय, घरच्या भाजीसाठी, म्हणजे घरी गेल्यावरती मग स्वयंपाकासाठी हवी आहे त्यासाठी. मग गार्डनला आले मी पाय बिलाने नित्रुष आधीच पोहोचले होते. ती खेळत होती छान आणि त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यावरती जरा डिस्कशन करत होतो. हे फ्रेम वगैरे इथे लावले होते त्याची माहिती बिलान मला सांगत होते, एवढ्या कॉस्टला भेटते तेवढ्या कॉस्टला भेटते. तृषाचं खेळून वगैरे झाल्यानंतर बाहेर ही खाऊ गल्ली आहे. आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये मी याचं सगळं डिटेल्स तुम्हाला सांगितलेले आहेत. पाणीपुरी, चायनीज भेळ आणि असं काहीच आम्ही घेतलं होतं. तर चायनीज भेळ मला काही खाताच आली नाही, कारण तोंड आल्यामुळे ना ते खूप तिखट लागत होतं. पाणीपुरी मी खाल्ली, कारण पाणीपुरी मी गोडच घेते, तिखट पाणीपुरी कधीच घेत नाही. त्यानंतर मला पूजा भंडारच्या दुकानात थोडंसं सामान घ्यायचं होतं ते घेतलं. आणि हारवाले दिसले ते मग फुलं घेतले पूजेसाठी. म्हटलं उद्या देवाला फुलं होतील. हाराचं दुकान दिसलं मग ते फुलं घेतले तिथनं आणि मग घरी आलो. असं काहीच आपला आजचा दिवस होता जो छान गेला. बाय बाय.